साईने अशी रिएक्शन का दिली ते मी तुम्हाला सांगतेच। माझं ऑफिसचं काम चालू असताना साईला एका जागेवर किंवा कशामध्ये तरी बिझी ठेवणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठा टास्क असतो। म्हणूनच आज मी काय केलं तर इथे मी त्याला त्याचं फुल नेम टाईप करायला लावलं आहे, म्हणजे तोही बिझी आणि माझंही काम होतंय। काम करता करता आज माझे 2 पार्सलही आले होते। म्हटलं चला तेच आधी अनबॉक्सिंग करायला घेऊया। मला ना चोकोबार आईस्क्रीम बनवायचं आहे, पण त्यासाठी माझ्याकडे मोल्ड नव्हतं, म्हणूनच मी हे मोल्ड ऑनलाईन मागवलं आहे। आणि हे बघा, यासोबत ना 50 वुडन स्टिक्ससुद्धा फ्री मिळाल्या आहेत। आणि दुसऱ्या पार्सलमध्ये मी हे फूड पॅकिंग फॉईल मागवून घेतले। सध्या साईला थोडा खोकला आलेला आहे, म्हणूनच मी इथे त्याच्यासाठी एक घरगुती काढा बनवते। त्यासाठी मी आधी 1 कप पाणी घेतले, त्यामध्ये 4 ते 5 तुळशीची पानं टाकलेत, थोडी चहा पावडर, थोडी हळद आणि त्यासोबतच अद्रकही किसून टाकलं आहे। काढा थोडा गोड व्हावा आणि साईने तो आवडीने प्यावा, म्हणूनच मी 1 चमचा होईल एवढा गूळ टाकलाय। त्यासोबतच 1 लवंग, 1 छोटी इलायची आणि अगदी थोडं मीठ, हे सर्व मी छान उकळून घेतलं आहे। हे पाणी आपल्याला तोपर्यंत उकळायचं आहे जोपर्यंत 1 कप पाणी आटून फक्त 1 ते 2 चमचे होत नाही तोपर्यंत। त्यानंतर मी ते गाळणीने गाळून घेतलं, तर तुम्ही बघू शकता हे आटून अगदी 1 ते 2 चमचे होईल इतकंच झालं आहे। जेव्हा साईला फक्त खोकला येतो ना, तेव्हा मी त्याला रात्री झोपताना हाच घरगुती काढा बनवून देते। फक्त 2 ते 3 दिवसात त्याचा खोकला लगेच कमी होतो। पण तेच जर मी सिरप पाजायचं म्हटलं ना, तर सिरपची बॉटल संपते पण त्याचा खोकला काही जात नाही। तुम्ही तुमच्या मुलांना खोकला आल्यावरती कोणता घरगुती उपाय करता मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी सुद्धा ते कधीतरी ट्राय करून बघेन। तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा। भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।